आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते राज्यातून। वाशिम जिल्ह्यामध्ये नाफेडची सोयाबीन खरेदी प्रक्रिया ही संथ गतीने सुरू आहे। जास्त मॉइश्चर हे सगळ्यात मोठं संकट ठरतंय। शेतकऱ्यांची नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली असली तरी प्रत्यक्षात खरेदी मात्र अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात होतीये। सध्या 16 केंद्रांवरती खरेदी सुरू आहे। नवीन मंजूर केलेल्या केंद्रांची खरेदीची आयडी न मिळाल्यानं अजूनही ते सुरू होऊ शकले नाहीयेत। त्यामुळे शेतकऱ्यांचा मनस्ताप वाढलाय। नाफेड खरेदी केंद्राहून हे दृश्य आपण पाहतोय, ज्याचा आढावा घेतलेला आहे आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन थाबे यांनी। वाशिम जिल्ह्यात नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी सुरू झाली असली तरी शेतकऱ्यांना जी सोयाबीन विक्रीसाठी आणलेली आहे त्यामध्ये मॉइश्चर येत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण जात आहे। त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या अडचणीचा मोठा सामना करावा लागत आहे। त्यामुळे खरेदी केंद्रांवर जी सोयाबीन विक्री आहे ती संथ गतीने सुरू आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। जिल्ह्यातील 4 डिसेंबरपर्यंत 23,341 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे। 4 डिसेंबरपासून सुरू असलेल्या 16 केंद्रांवर आता आणखी 16 केंद्रांना परवानगी मिळाल्याने एकूण 32 खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे। मात्र नव्याने मंजूर झालेली काही केंद्रांना अद्याप आयडी जारी न झाल्याने त्या केंद्रांची प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया अद्याप अडचणी निर्माण झालेली आहेत। जिल्ह्यात आतापर्यंत 3500 शेतकऱ्यांकडून 78,051 क्विंटल सोयाबीनची नाफेडमार्फत खरेदी करण्यात आलेली आहे। परंतु मॉइश्चर प्रणालीतील विलंब आणि तांत्रिक अडचणीमुळे अनेक केंद्रांवरील खरेदी प्रक्रियेला संथ गती मिळत असल्याने त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। किमान जिल्हा प्रशासनाने आता लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्याची जी मागणी आहे की लवकरात लवकर आमच्या जिल्ह्यात सोयाबीन खरेदी केंद्र जे आहेत नाफेडमार्फत ते जास्त प्रमाणात वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे ती पूर्ण करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। साजन थाबे, NDTV मराठी, वाशिम।